तर संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही अशी टीका उदय सामंतांनी केली आहे। तर आम्ही उदय सामंतांना भविष्य विचारलेलं नाही असा पलटवार त्यावर संजय राऊतांनी केला। मिंदे गटात गेलेले लोक बालबुद्धीचे आहे असंही राऊत म्हणाले। ठाकरेंचा मोर्चा हा उद्याच्या युतीची नांदी असू शकतो या राऊतांच्या विधानावर सामंतांनी हे भाष्य केलं होतं आणि त्यावरून वार पलटवार रंगलेत। गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या। त्यांनी विधानसभेला त्यांचं युबीटीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं। त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं। त्यांनी अनेक गोष्टींमध्ये त्यांची भाकीतं केलेली होती, परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही। त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे 100% अनसक्सेस आहे। तीच प्रचिती परत येणार आहे। मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होती अशातला भाग नाही। आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही। माझी किती भाकीतं खरी झाली आणि त्या भाकीतामुळे ते कसे मंत्री झाले 3-1 वर्षापूर्वी हे त्यांना पक्का माहिती आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न भाकीताचा नसून राजकीय आकलनाचा आहे। मिंदे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत। जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्तीविरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही। आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो, बरोबर आहे। हे सक्तीपुढे शरणागती पत्करणारे उदय सामंतांसारखे सगळे त्यांचे सहकारी